नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुम्ही जर MPSC ग्रुप सीचा किंवा तलाठी भरतीचा स्टडी करत असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल, तर MPSC कडून एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या शुद्धीपत्रकामध्ये सर्व माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला सविस्तर प्रकारे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला लगेच पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या, काय शुद्धीपत्रक आहे तर पहा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या दिनांक 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नियम संवर्गाचा समावेश करून एकूण 5707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर शुद्धीपत्रकानुसार अर्ज सादर करण्यास दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याबाबतची उमेदवारांची मागणी ही विचारात घेऊन प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. तर या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची फर्स्ट टाइमला 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि नंतर त्याच्यामध्ये काही संवर्गाचे पद म्हणजेच 5707 पदांकरिता पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर त्या भरतीसाठी दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पण खूप सारे विद्यार्थ्यांची मागणी असल्याकारणाने ही तारीख पुन्हा वाढवण्यात आलेली आहे आणि ही तारीख 10 ऑगस्ट 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2026 पर्यंत राहील आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 13 ऑगस्ट 2026 पर्यंत असेल. तसेच चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI याद्वारे शुल्क भरणे आवश्यक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ही महत्त्वाची माहिती लक्षात घेऊन 10 तारखेच्या आतमध्ये या भरतीसाठी नक्की अर्ज करायचा आहे. जे राहिलेले आहेत विद्यार्थी, त्यांनी सर्व या भरतीसाठी ॲप्लाय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण एज्युकेशनच्या माहितीसाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.